कुठे चालला श्री? कुठं नाही बघितलं का? कुठे चालला तू? काय गावाकडे बरेच दिवस राहिल्यानंतर आम्हाला मुंबईला काही करमत नव्हतं, त्याच्यामुळे श्रीला घेऊन थोडंसं खाली आलोत आम्ही. तर तो पण नुसता पप्पाला म्हणत होता गोदी घ्या म्हणत होता, कारण बाहेर पळायची सवय नाही ना, त्याच्यामुळं आता तो गोदी घ्या म्हणत होता. आणि आज बघा ह्यांच्यासाठी मी काय बनवलं आहे दुपारी. सकाळी एकदम आता हेल्दी खायचं ठरवलेले आहे, पूर्ण ऑइल फ्री. तर त्यासाठी मी त्यांना रेसिपी बनवल्यानंतर मला लक्षात आलं, अरे बापरे, याच्यात तर मी कांदा काकडी वगैरे टाकलंच नाही. परत मी कांदा काकडी टाकलं आणि मस्तपैकी पुन्हा एकदा रेसिपी रेडी केली. तर छान असं सोयाबीन पनीर आणि कांदा काकडी टाकून ही रेसिपी, दही टाकून मस्त रेसिपी रेडी झालेली आहे. आता ह्यांना खायला देते आणि मी पण थोडीशी बघते टेस्ट कशी लागते कशी नाही ते. तसंही आणि शेजूचं चाललं होतं, काही आपलं चालूच असतं दिवसभर. आणि श्रीचं तर काय सांगायलाच नको, नुसतं आता फ्रीजमध्ये काय असतं काय माहिती. तर फ्रीज हे लॉक बसवलं तरी पण तोडून टाकलं, ते पण लॉक. पहिलं जुनं बी तोडलं आणि आता नवीन बसवलं ते पण लॉक तोडलं. ह्या पोराचं काय करावं समजतच नाही आहे. शेजूला स्कूलला पाठवायचं होतं, तर सकाळी सगळं आवरल्यानंतर दोघींना कोल्ड कॉफी वगैरे दिली होती. सकाळी खूप खूप चिडचिड होऊन जाते, कारण मध्ये नाही का उरकतच नाही. तर काही ना काही वस्तू ठेवतात. रात्री सांगितलं होतं त्यांना मी लवकर जायचं, कारण सकाळी 7च त्यांचा स्कूलचा टाईम असतो. आणि आता 5 मिनटं मी पुढं घड्याळ केलेलं आहे, कारण जेणेकरून त्या लवकर उरकावा, त्यांना त्या टायमिंग दिसावा. पण त्या बिल खूप चॅप्टर झाल्या. त्यांनी पण आता घड्याळात पाहायच्या ऐवजी त्या पण मोबाईल टॅबमध्ये पाहतात की किती वाजल्यात किती नाही, त्याचं आणि त्या उरकतात. मी 5 मिनटं पुढं केलेलं होतं घड्याळ, तर मी तर त्याच हिशोबाने करत असते. पण त्यांना माहिती आहे ना, त्याने तेवढं घड्याळ पाहत. तर आमचं नोटंकी बच्चा रेडी झालेला आहे. कधी कधी सकाळ सकाळ मार खातो उरकलं नाही उरकल्यावर पटपट, कारण खूप चिडचिड होती, कारण सकाळ खूप सारं काम करायचं असतं. आणि आज थोडं वातावरण पण छान झालं होतं. बाहेर थोडासा पाऊस झाला होता. पोरी शाळेत गेल्यानंतर पोरीचे पप्पा आणि दादूला त्याला पण मी मस्त कोल्ड कॉफी वगैरे बनवली दिली आहे. बघा श्रीला तर मूछ आले, तर त्याला आरशात बघितलं खूप भारी वाटतं, तर त्याला दाखवतं तुला मूछ वगैरे आलेत म्हणून. लईच क्यूट दिसत होतं. त्याला पण आता आंघोळ वगैरे घालायचं, कारण पाण्याचा पण खूप जास्त प्रॉब्लेम. सकाळ सकाळ लवकर उरकायचं असतं. पिल्या कोणत्या विचारात पडला होता, मग्न झालता काय माहिती. दूध पिऊन त्याला काय गुंगी आली ती काय माहिती. एकदम एकटक पाहत होता. ज्यावेळेस मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवला त्याच्यानंतर तो तिकडं पाहायला लागला. त्याच्यानंतर काम आवरलं. खूप दिवसानंतर मला ही बडीशेप बनवायची होती. मध्ये आधी मी असं बनवतच असते, परंतु आता पण मी मस्त बनवली. त्याच्यामध्ये सगळं काही टाकलेलं होतं, पाहू शकता. आणि नक्की तुम्ही ट्राय करा. ह्याच्यामध्ये ओवा म्हणू नका. परत काय काय टाकलं होतं त्याच्यामध्ये, तीळ वगैरे सगळं टाकून एकदम छान बनवलं होतं. त्याच्यानंतर आलं होतं हे पार्सल. मम्मा इकडे अंडे उकडायचं. ये पापा ने आपके उनके लिए लाया है, हमारे लिए बिना उसके खाना बनता है, बिना तेल के बन जाता है। हाँ, इसलिए तो बिना तेल का ही अंडे वाला हमारे लिए नहीं है, बाकी हमारे। मम्मा ए श्री या डब्यावानीच आहे ना, डब्बा आहे एक. बाहेर ऊन किती गरम होते तेव्हा. ये चीजें रखने के लिए, ये अंडा देखो, अंडा रखने के लिए होता है. एवढं मोठं किचन वाट्यावर आता भलतीच जागा लागल. ह्याला वेगळीच, ह्याला वेगळी, सँडविचला वेगळीच, सैंडविच मेकरला वेगळी. इसमें सैंडविच बनेगा क्या रे? नहीं। चलो हम सब ट्राई करेंगे यार, सब ट्राई करेंगे धीरे धीरे. उल्ट ठेवले काय व्ह्यू? नहीं, सही सीधा ही रखा है। इसके अंदर मम्मा आपको मालूम है, इस एक में हम ना दो तीन की चीज बना सकते हैं। हाँ. इधर से है ना, इसके अंदर और ये उसकी और इसी चीजें रखने और वीडियो नीचे रखे ना तो गरम लगता है, इधर गरम भी नहीं लगता। हम पता है कि हमने आईवी के घर देखा है। अच्छा, यूपी के घर में देखा था. हाँ, इधर चीजों को ये चिकन पापा आ गए.
हा दोन आलं. एक साथ पापा आपल्या घरात कोणती नवीन गोष्ट आली आणि त्याच्यावर पहिला प्रयोग करायचा हे ठरलेलं असतं. तर म्हणलं चला आज पहिल्यांदाच आपण उद्घाटन करू, गोड पदार्थ करू, ते म्हणजे केक. माझा बड्डे पण होता आणि म्हणलं केक बनवूयात. बड्डे म्हणजे साधा सिंपलच बड्डे केला होता, फक्त मी केक बनवायचा होता आपल्याला, तो पण साधा सिंपल, फक्त बेसवाला केक मस्त असा बनवलेला. त्याला कसली क्रीम वगैरे यूज केलेली नाही आम्ही. आणि मस्तपैकी तर टेम्परेचर सेट वगैरे करून घेतलं, मिनिट वगैरे सेट केलं. पहिल्यांदाच करत होते, गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि केलं. त्याच्यानंतर ही दुसरी मशीन होती, तर दुसऱ्या मशिनीचं पण उद्घाटन केलं, पण त्याच्यामध्ये आम्ही बनवले होते अंडे. पहिल्यांदा ते अंड्याचंच आहे, तर अंडेच केलेले. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही अंडे बनवून बघितले कसं बनतं आहे कसं नाही. तर त्यानंतर बघा तुम्ही घरामध्ये माझा पसारा, हा पसारा कमी असं वाटतं पूर्ण खानदान जेवण करून गेली की काय इथं असं वाटायला लागले. तर चला आता ते साफ करायचं माझ्याकडे टास्क होतं. एका तासामध्ये माझं पूर्ण घर पण आवरून झालं, पूर्ण किचन वाटा वगैरे सगळं आवरून झालं. काम काय कमी नसतं आपल्या मागं, खूप असतं. काही नाही वाटत असं हिला काय काम आहे, हिला काय काम आहे. पण मला या माझ्या घरी या मग कळत तुम्हाला काय काम आहे काय नाही. आम्हाला बाहेर जायचं होतं, तर श्रीने बघा त्याला कुठं जायचं म्हटलं की तो पहिल्या गाड्या घेऊन जातो, 4-5 गाड्या त्याच्या हातात दिसून एवढ्यात तो गाड्या घेत असतो. तर निघालो होतो कॅन्टीनमध्ये, कॅन्टीनला जायचं होतं. भरपूर दिवस झालं गावाकडून आल्यापासून चाललं होतं कॅन्टीनचं सामान भरण पण म्हटलं चला आता फायनली निघालोच होतं. तर आम्हाला माहीत नव्हतं हे लहान बाळ वगैरे कॅन्टीनमध्ये घेऊन जायचं का नाही. पहिल्यांदा ते रूल होते आणि तिथं म्हटलं तुम्ही लहान बाळांना आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. पण रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी जाऊन दिलं 10-15 मिनटात. कॅन्टीनला पण खूप जास्त म्हणजे खूप जास्त गर्दी होती. तिथे मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. आणि कारण पटपट सामान भरलं आणि काउंटरवर ठेवलं. मला जे पाहिजे होतं कॉस्मेटिक वगैरे ते काही भेटलंच नाही आणि संपलं पण होतं वाटतं तिथलचं. लिपस्टिक वगैरे खूप सारं पाहिलं पण काहीच भेटलं नाही. मला आवडलं पण नाही जी होती ते पण प्रोडक्ट. तर चला म्हणलं कॅन्टीनमध्ये ठीकठाक भेटतं म्हणून गेले होते. बाहेरच मला आता घ्यावं लागणार आहे. बाहेर आले श्रीला घेऊन, ते म्हणले थोडं जादा बाहेर, कारण तो आतमध्ये बिस्किट पुडे हे ते घेऊन पळत होता. बाहेर मी बसले, पण श्रीने एवढं परेशान केलं की सांगायलाच नको. नंतर लागला खेळायला थोडंसं, पण पहिल्यांदा खूप जास्त परेशान केलं. आणि गरमी तर काय सांगायलाच नको, एवढी गरमी होती. मुंबईमध्ये पावसाचा एक टिपकाही नाही आहे आणि गरमी काय सांगायलाच नको. त्याच्यानंतर आम्ही आलो डीमार्टला, अजून सामान घ्यायचं होतं आम्हाला डीमार्टमध्ये उरलेलं, जे कॅन्टीनमध्ये नाही भेटलं. हा पहिला पोरगा गेला आणि फ्रीजला जी आईस्क्रीमची फ्रीज होती त्याला जाऊन चिपकला. मम्मा पप्पा आईस्क्रीम चालू होतं त्याचं जरा लावले तोंडाला. चॉकलेट खातो, चॉकलेट नुसतं आणि लावतो तोंडाला चॉकलेट. सगळं डीमार्टचं सामान, कॅन्टीनचं तर सगळं कॅन्टीनचं सामान वगैरे मी इथं ठेवून दिलं होतं. आणि सगळं म्हणलं जिकडचे तिकडं पटपट ठेवून द्या, लिक्विड वगैरे हे सामान. आणि रोज वॉटर आणलं, कारण स्प्रेवालं होतं स्प्रे मारायला. आणि त्याच्यामुळे ते आणलं होतं चीज बटर वगैरे सगळं काही घेऊन आलो, मसाले वगैरे. आणि खाण्याच्या शक्यतो जास्त गोष्टी होत्या, म्हणजे मुलींना खाण्यासाठी बिस्किट मॅगी हे काही जेली वगैरे त्यांना काय पाहिजे ते सगळं काही घेतलं होतं. आणि आता त्यांना वेगळं स्कूल चालू झाले, तर त्यांना वेगवेगळ्या रेसिपी वगैरे बनवायच्या असतात, त्या सगळ्या वस्तू मी खरेदी केल्या होत्या. आणि तर त्यांनी पहिलं आणलं होतं चिकन तंदुरी. तर ते मला म्हणले हे सगळं तुझं ठेव आणि पहिलं मॅगिनेट करून ठेव. तर तेच म्हणलं चला आता आधी मॅगिनेट करते, मग तोपर्यंत श्री पण उठला सामान भरायच्या टायमिंगला. पहिलं मग चिकन तंदुरी म्हणलं नवीनच आता आहे, तर त्याच्यात फर्स्ट टाईम चिकन तंदुरी कशी बनते बघून घ्यावी. तर खरं सांगायचं म्हणजे एक नंबरच, म्हणजे बाहेर जी खातो आपण त्याला 500-600 रुपये लागतात. त्याच्यापेक्षा तर घरी ना अर्धा किलो चिकन ह्याच्यात बसतं एकदम इझिली रेडी मस्तपैकी. तर एकदम छान बनलं होतं. तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये एअर फ्राईज घ्या आणि त्याच्यामध्ये ट्राय करा. खूप छान छान असे पदार्थ ह्यात बनले जातात, ऑइल फ्री. बरेच दिवसापासून चाललं होतं आम्हाला एअर फ्राय घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर फायनली घेतलं. तर मस्त बघा पाहू शकताय त्याला कलर आला. मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नाही का चीज वगैरे टाकलं, परत चीज बटर टाकून परत एकदा केलेलं.
चीज नाही फक्त बटर टाकलेलं मी सॉरी. आणि त्याच्यानंतर मी ही भेंडी होती ती पण टाकली, ती पण एकदम मस्त रेडी झाली.